आजचा दिवस आहे 13. प्रत्येक दिवसाची प्रेममय सुरुवात. आज तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावरून ठरतं की तुमचं दिवसभरातील अनुभव कसे असतील. म्हणजे आपण जो विचार करतो, म्हणजे कसं तुम्ही एखादं गाणं सकाळी सकाळी ऐकलं तर ते दिवसभरच का लक्षात राहतं तुमच्या, तेच तुम्ही दिवसभर का गुणगुणता. कारण माहीत आहे ह्याचं? सांगा बरं. तेच गाणं तुम्ही दिवसभर का गुणगुणता मग? शिल्पा मॅम, स्वाती मॅम, बोला. का होतं असं? तेच मनावर सकाळी आपण फ्रेश मूड मध्ये असतो ना, तर जे ऐकेल ते लक्षात राहतं आपल्या. म्हणजे काय काय लक्षात राहतं? सकाळी उठलं की फ्रेश मूड मध्ये असतो ना आपण, हां. त्यामुळे जे कानावर पडतं तेच लक्षात राहतं. ओके, ठीक आहे. पण हे उत्तर ते नॉर्मल साठी ठीक आहे. ठीक आहे. स्वाती मॅम, तुम्ही बोला. तेच म्हणत होते, सकाळी सकाळी ऐकलेलं मनावर खोलवर आतल्या जात. का जातं तेच त्याचं उत्तर. हे बरोबर बोलला तुम्ही की मनावर आतमध्ये खोलवर जातं. का जातं तर त्यावेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असतं. हे ॲक्च्युली त्याचं रिझन आहे. आणि ते एकदा की आतमध्ये गेलं, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं, कारण आपल्याला माहीत आहे आपलं सबकॉन्शियस माइंड जे काही घडवतं ते घडवत असतं, ते करत असतं, ॲक्शन ते करत असतं, आपल्याकडनं जे होतं ते करत असतं. आणि सकाळी उठल्यानंतर आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असतं. त्यामुळे त्यावेळेस जे काही ऐकू आपण, मी उदाहरण इथं तुम्ही गाण्याचं दिलं आहे, पण त्यावेळेस तुम्ही जे काही ऐकाल ते तुम्हाला दिवसभर लक्षात राहतं आणि त्या पद्धतीने तुमचा मूड असतो, तसा तुमचा दिवस जातो, तसं तुमच्याकडनं ॲक्शन होते. तर आपल्या या अभ्यासामध्ये पण आपण तेच करतो की सकाळी सकाळी आपल्याला अफर्मेशन द्यायची आहे, चांगलंच बोलायचं आहे, थँक्यूज म्हणायचं आहे. म्हणजे ते सगळं दिवसभर आपल्यासोबत राहणार आहे. तर हे त्याच्यामागचं रिझन आहे की का लक्षात राहतं ते. तर त्यावेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असतं आणि ते जे गाणं आहे ते आपल्या आतपर्यंत जातं, म्हणून ते आपण दिवसभर गुणगुणतो. तर तेच आजचा हा लेसन आहे. तुमचं दिवसभरातील अनुभव कसे आहे ते त्यावरून ठरतं की सकाळी तुम्ही कसे आहात. सकारात्मकतेची शक्ती सारं काही हितकारक गोष्टीमध्ये परिवर्तित करू शकते. सकारात्मक सकाळी तुम्ही जर ती शक्ती घेतली तर ते आपल्या हितकारकच होऊ शकतं दिवसभर. पण जर तेच आपण नकारात्मक घेतलं तर मग सगळी गडबड होत राहते. तर आपल्या हातात आहे की आपण सकाळी काय घ्यायचं. प्रत्येक गोष्ट तुमच्या चांगल्यासाठी बदलू शकते, हे तुम्ही आता शिकणार आहात. म्हणजे आपल्या चांगल्यासाठी आपण सुरुवात करायची आहे आणि ती सुरुवात आपणच करू शकतो, कोणी दुसरं येऊन करणार नाही आहे. आणि ते आपल्यालाच करायचं आहे. अभिनंदन, तुम्ही या अभ्यासक्रमाचे कोर्सचे 12 दिवस यशस्वीरित्या पार पाडलेत. तुम्ही शिकून घेतलं आहे की या मिरर वर्क नामक उपकरणाचा उपयोग तुमच्या मनातील चुकीचे विश्वास, विचार, प्रोग्रामिंग बदलण्यासाठी कसा करता येतो. शिवाय मिरर वर्क वापरून तुम्ही विकृत नकारात्मक भावनांपासून कसे मुक्ती मिळवू शकता. मिरर वर्कमध्ये खूप सामर्थ्य आहे आणि ते तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं. याची तुम्हाला जाणीव होण्यास सुरुवात झाली आहे का? येस, तर झालेली आहे. म्हणजे आपल्याला इथं कळायला लागलं की आपण मिररमध्ये जे बोलतोय ते काम करत आहे. तुमच्या जीवनातील विशिष्ट भाग मिरर वर्क्सने बरा करण्यासाठी नेमकं काय करायचं आहे ते तुम्ही आज शिकणार आहात. तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता इथपासून आरंभ करूया.
म्हणजे तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता, तिथून तुमचा दिवस कसा जातो. आत्ता तुम्हाला माहिती आहे आधी तुमचा दिवस कसा जात होता आणि आता तुमचा दिवस कसा जातो, ह्याच्यामध्ये फरक हा आहेच. तुम्हाला हे माहीत आहे का की दिवसभराच्या सुरुवातीच्या सकाळचा पहिला तास हा खूप महत्त्वाचा असतो. तो तुम्ही कसा घालवता किंवा कसा वापरता यावर ठरतं की उर्वरित दिवसातील तुमचे अनुभव कसे असतील. म्हणजे तुम्ही त्यावेळेस जे विचार करता ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेले की ते दिवसभर त्या पद्धतीने ॲक्शन करत राहतं. मग इथं तुम्ही जे विचार करताय तेच तुम्ही दिवसभर अट्रॅक्ट करताय असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे तेच आपल्याकडनं होतं, आपोआप होतं. ते आपण काही जाणून बुजून नाही करत ते, कारण ते आतलं आपलं सबकॉन्शियस माइंड करत असतं. आज तुमच्या दिवसाचा आरंभ तुम्ही कसा केला. तुम्ही जागे झाल्यानंतर प्रथम तुमच्या मुखातून तुम्ही कोणते शब्द उच्चारले. तुम्ही तक्रार केली का. तुमच्या जीवनातील सफल न झालेल्या किंवा प्रयत्न करूनही यश मिळत नाही अशा एखाद्या गोष्टीचा विचार तुमच्या मनात आला का. ठीक आहे, तुम्ही मिरर वर्क करताय, हे करताय, ठीक आहे. तरी पण अशी एखादी गोष्ट आहे का की जी उठल्यानंतर पटकन तुम्हाला ती निगेटिव्ह गोष्ट आठवते. आहे का अशी कोणती गोष्ट असेल तर सांगा, त्याच्यावर आपल्याला काम करायचं. बोला शिल्पा मॅम, एखादी निगेटिव्ह गोष्ट आठवते का तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर. नाही आठवत आहे ना. नाही आठवत आहे. गुड, ओके. त्यापासून थोडस लक्ष. हां, म्हणजे एखादी आठवत असेल तरीही त्याच्याकडं लक्ष द्यायचं आहे, त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे, तर आपण त्याच्यावरती काम करू शकू. ओके, ठीक आहे. उद्यापासून लक्ष. स्वाती मॅम तुम्हाला. नाही नाही ना. आठवतच. ठीक आहे, ओके. नाही जरी आली तरी ठीक आहे. एखाद्या रोजचा दिवस सेम नसतो, एखाद्या दिवशी येते परिस्थितीप्रमाणे. आपल्याला त्यावेळेसही नकारात्मक गोष्ट काहीतरी आठवू शकते किंवा परिस्थिती जशी आहे त्याच्यावरून पण त्या दिवशी येऊ शकते. तरीही आपल्याला त्यावेळेस जाणीवपूर्वक ते सोडून द्यायचं आहे. कारण आपल्याला माहित आहे की आपल्याला उठल्याबरोबर काय करायचं आहे, मॅजिक करायचं आहे, मिरर वर्क करायचं आहे. तर ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. विद्या मॅम, तुम्हाला काही आठवती नकारात्मक गोष्ट उठल्याबरोबर. माझ्या शरीरावर सूज असते ना, तर मला असं वाटतं आज सूज कमी आली की नाही आली काय माहिती, असं वाटतं मला उठल्या अच्छा, काल काय. पायावरची सूज कमी हां आली हां हां, ते तुमची आता तब्येत ठीक नाही आहे म्हणून. ओके, हां ठीक आहे. तर ह्याच्यासाठी आता जे मी अफर्मेशन दिले तुम्हाला, जी शक्ती दिली आहे ते बोलायचं. हो, माझे पाय व्यवस्थित आहेत. सकाळी उठून. हां, येस. मी व्यवस्थितपणे चालू शकत आहे. मी माझ्या जीवनामध्ये एक एक पाऊल छान पद्धतीने पुढे टाकत आहे आणि जीवन मला सहकार्य करत आहे, हे बोलायचं. हो मॅम. ओके, गुड. ठीक आहे मॅम. कारण तुम्हाला हो मॅम. आली निगेटिव्ह तरी त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं आहे, ते पटकन बोलायचं. मग ओके, सकाळी उद्या उठल्यापासून आला तो विचार तरी पटकन त्याला जाऊ द्यायचं आहे आणि हे अफर्मेशन बोलायचं. हो. ओके ओके, थँक्यू. चालेल. तर तुम्ही दिवसाचा आरंभ कसा करता यावरून नेहमी ठरतं ती तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगता. आयुष्य कसं बनत असतं. रोज 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 जे काही आपण करतो किंवा लहानपणापासून जे काही आपण करत आलेलं आहे ते त्याच्यामुळेच तर आयुष्य बनत जातं आपलं. तर रोजचा दिवस हा इम्पॉर्टंट असतो. कारण आपण काय म्हणतो, जाऊ दे ना, रोजचा दिवस तर तसाच आहे, त्याला काय, जेवायचं खायचं झोपायचं, त्याच्यात काय नवीन आहे, त्याच्यात काय आपण नवीन करणार आहे. पण ही जर थिंकिंग असेल तर ही थिंकिंग चेंज करा. सकाळी उठल्याबरोबर स्वतःला सांगा, आजचा माझा दिवस खूप छान आहे, मी आज काहीतरी करणार आहे छान आणि मी आज काहीतरी त्यातून नवीन शिकणार आहे.
हे स्वतःला बोलायचं आणि मला त्याचा उपयोग होणार आहे. तुमच्या बाथरूममधील आरशात तुमचं स्वतःचं प्रथम दर्शन घेताना तुम्ही काय बोलता स्वतःशी? शॉवर घेताना किंवा स्नान करताना तुम्ही काय बोलता, काय विचार करता? कपडे घालताना काय विचार करता? तुम्ही सरळ घराबाहेर पडता की त्याआधी स्वतःशी काही छान बोलू मग दिवसाच्या कामासाठी बाहेर निघता? कारमध्ये बसताना तुम्ही काय बोलता? कामावर जाणं ही कटकट वाटू तुम्ही कारचं दार जोराने आपटून बंद करता का? की ही कार माझा प्रवास सुखकर करते, या कामातून मला प्राप्ती होते आणि यामुळे मी चांगलं जगू शकते म्हणून कृतज्ञता किंवा धन्यवाद व्यक्त करता का? आता ज्यांनी ज्यांनी मॅजिक केलेलं आहे त्यांना माहीत आहे, जो आपली जादुई सकाळ आहे तेच इथं आहे, तोच आजचा हा लेसन आहे की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जे काही गोष्टींना हात लावता, जे काही गोष्टींना तुम्ही पाहता, त्या गोष्टींना तुम्ही थँक्यू म्हणता का? हे आपण मॅजिकमध्ये पाहिलं होतं. त्या गोष्टींना आपण सगळ्यांना थँक्यू म्हणतो. म्हणजे इथं तेच सांगितलं आहे की तुम्ही ज्या ज्या गोष्टींना हात लावता, ज्या ज्या गोष्टींचा तुम्ही वापर करता, बिछाण्यापासून, ब्रशपासून, साबणपासून, पाणीपासून, बादली, जे काही असेल ते, त्या प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायचं आहे. नाश्त्यासाठी वापरणारे भांडे, जे काही असेल त्या प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणूनच सकाळची सुरुवात आपली झाली पाहिजे. म्हणजे इथं तुम्ही धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करता का? नसेल तर करायचं आहे. खूप लोक सकाळी उठल्यावर वैतागून म्हणतात, शी काय वैताग आहे हा, आज सुद्धा कामावर जायलाच पाहिजे, त्रास आहे नुसता. जर दिवसाची सुरुवात तुम्ही घाणेरड्या पद्धतीने केलीत, वाईट नकारात्मक भावनांनी केलीत, तर तुमचा दिवस चांगला कसा जाईल? हे शक्य नाही. तुम्ही तुमची सकाळ आणि दिवसाचा आरंभ चांगल्यातल्या चांगला करण्याचा प्रयत्न केलात तर नक्कीच तुमचा दिवस मजेत आणि आनंदातच जाणार आहे. गेली अनेक वर्षांची माझी एक सवय आहे, उठल्या क्षणी मी माझ्या गादीवर स्वतःचं शरीर झुलवते थोडं आणि मग मला रात्रीची झोप चांगली मिळाल्याबद्दल धन्यवाद देते. म्हणजे रात्रीची झोप चांगली झाली याबद्दल पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये धन्यवाद आला पाहिजे. कारण आपल्या शरीराला विश्रांती आणि झोप ही किती इम्पॉर्टंट आहे पहा तुम्ही. जर एखाद दिवशी आपली व्यवस्थित झोप नाही झाली तर दुसरा दिवस कसा जातो आपला? चिडचिड होत राहते, मग डोकं दुखत राहतं, मग पित्त झालं, मग हे झालं, मग ते झालं, हे सगळे नकारात्मक गोष्टी घेऊन बसतो आपण. तर जेव्हा तुम्ही त्या झोपेला सुद्धा थँक्यू म्हणाल तर ती झोपही छान होईल तुमची आणि दुसरा दिवस तुमचा छान जाणार आहे. मी या गोष्टीला काही मिनिटं वेळ देते कारण त्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवात ही सकारात्मक आणि कृतज्ञतेच्या विचारांनी होते. मी स्वतःला असं काहीतरी म्हणते, आजचा दिवस खूप छान आहे, खरंच आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे आणि मस्त असणार आहे. हे सकाळी उठल्याबरोबर म्हणायचे आपल्याला. त्यानंतर मी उठते, बाथरूम वापरते, स्नान करते, माझ्या शरीराला धन्यवाद देते. सर्व कार्य सुरळीत चालू आहे म्हणून मी धन्यवाद देते. थोडा वेळ मी व्यायामही करते. माझ्या बाथरूमच्या दारातच व्यायामाची साधनं आहेत. शरीर लवचिक आणि निरोगी राखण्यासाठी व्यायामाचा उपयोग करते. व्यायामानंतर मी चहा बनवते. माझ्या बेडवर बसते. माझा बेड मला खूप आवडतो. त्यावर हेडबोर्डची अरेंजमेंट केलेली आहे. हेडबोर्ड विशिष्ट कोनात तिरपा आहे. त्याला थोडं टेकून बसलं की लिहिणं आणि वाचणं आरामात करता येतं. शरीराला आणि मनालाही व्यायाम देणं ही माझी नेहमीची सवय झालेली आहे. आपल्यालाही
शरीराला आणि मनाला दोन्हीलाही व्यायाम द्यायची सवय करायची आहे नेहमीसाठी. मनाचा व्यायाम म्हणजे काय? जे की आता आपण मिरर वर्क करतोय आणि जे आपण मॅजिक केलं. सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक गोष्टींना थँक्यू म्हणायचं. हा आपला मनाचा व्यायाम झाला सकाळी उठल्याबरोबरचा. आणि शारीरिक व्यायाम तुम्ही जर योगा करत असाल, प्राणायाम करत असाल, वॉकिंगला जात असाल, ते जे काही आहे तुमच्या रुटीनमधलं तेही करायचं आहे. तर आपल्याला इथं दोन्हीही करणं इम्पॉर्टंट आहे, ना की फक्त शारीरिक, ना की फक्त मानसिक. आपल्याला दोन्हीही व्यायाम करायचे आहेत. शरीराला आणि मनालाही व्यायाम देणं ही माझी नेहमीची सवय आहे. दिवसाच्या कामांना सुरुवात करण्यापूर्वी मी स्वतःला 2 तास देते. कोणतीही घाई गडबड न करता स्वतःसाठी करायच्या सर्व गोष्टी मी शांतपणे आरामात करते. हेच आपल्याने होत नाही. आपण काय म्हणतो, मला वेळ नाही, मला हे जमत नाही, सकाळी मला हे काम असतं, सकाळी मला ते काम असतं, त्याच्यामुळं होत नाही. पण आपण सुरुवात ही 5 मिनटं 10 मिनटापासून करू शकतो. स्वतःसाठी आपण 10 मिनटं सकाळी काढायची म्हणजे काढायचीच. 5 मिनटात तुम्ही जे काय रेकॉर्ड केलेलं आहे, जे काय ऐकायचं आहे, किंवा प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, कोणत्या गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायचं आहे ते म्हणायचं. आणि मग शारीरिक व्यायाम करायचा. कदाचित तुम्हाला सकाळी मुलांना शाळेसाठी तयार करावं लागत असेल, इतर काही गोष्टी असतील, कामं करावी लागत असेल, पण दिवसाच्या कामांना सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला असा काही वेळ द्या, म्हणजे योग्य पद्धतीने तुम्ही दिवसाची सुरुवात कराल. सकाळी मला स्वतःसाठीचा वेळ जादा मिळावा म्हणून मी थोडं लवकर उठण्याची सुद्धा माझी तयारी असते. निदान स्वतःला 10-15 मिनटं देणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा तुमचा सेल्फ केअरचा वेळ आहे. स्वतःच्या मनाची आणि शरीराची काळजी घेण्याचा हा वेळ आहे, आणि तो तुम्ही स्वतःला द्यायलाच पाहिजे. सकाळी उठल्यावर दररोज विशिष्ट विधी किंवा आचार पद्धतीची अनुसरणं चांगलं. काही दिवसांनी सवयीनं तुम्ही आपोआप सारं काही करू शकता. तुम्हाला जे काही केल्यामुळं बरं वाटतं, आनंद वाटतो ते करा. स्वतःलाही असं काही सांगा ज्यामुळे तुम्ही खुश व्हाल. तुम्हाला सकाळी एखादं काहीतरी अजून आवडत असेल करण्यासाठी, एखादं लिहायला आवडत असेल, एखादं चित्र काढायला आवडत असेल, एखादं काहीतरी वाचायला आवडत असेल, एखादं गाणं ऐकायला आवडत असेल, जे काही आवडत असेल ते त्यावेळेस सकाळी करायचं. तर तुमचा दिवस पूर्ण छान जाणार आहे. स्वतःचा तो दिवस सर्वोत्तम करण्यासाठी सकारात्मक विचारांना वेग द्या. म्हणजे जितके जास्त तुम्ही सकारात्मक विचार करता येतील, जितके जास्त अफर्मेशन बोलता येतील, तितके अफर्मेशन बोलण्याचा प्रयत्न करा. तुमचा दिवस शक्य तितक्या चांगल्यात चांगला करा. तुमच्या आयुष्यात हे सर्व बदल एकदम अचानक करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही म्हणाल हे उद्यापासूनच माझ्याकडनं झालंच पाहिजे, असं त्याला जबरदस्ती नाही करायची. ठीक आहे, मी करू शकते, 5 मिनटं 10 मिनटं आधी काढू शकते, मग 15 मिनटं काढा, तर मी करू शकते आणि मी करणार आहे, हे तुम्ही स्वतःला सांगा. यापैकी एखादी गोष्ट छोटीशी का असेना पण करायला सुरुवात करा. ती नित्यनेमाने करा. मग दुसरी. त्या दोन्ही गोष्टींचा सराव झाला की आणखी एखादी गोष्ट तुम्ही निवडू शकता. स्वतःवर फार